ईडीकडून अरविंद केजरीवालांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी। केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा। न्यायालयाने निकाल राखून ठेवला। आम आदमी पक्षाची दिल्लीत निदर्शनं, आतिशी यांनाही घेतलं ताब्यात। नागपूर आणि सोलापूरमध्येही आंदोलनं। सुप्रीम कोर्टातील याचिका केजरीवाल यांनी घेतली मागे। शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित। बारामतीतून सुप्रिया सुळे, माढ्यातून रासपचे महादेव जानकर, तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित। सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप। घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया। तर सांगलीबाबत दिल्लीमध्ये चर्चा करू, राऊतांची सारवासारव। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामणगावमध्ये पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत। जेसीबीतून फुलांचा पाऊस। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य, पंकजांचं सभेत वक्तव्य। अभिनेता गोविंदा आहुजा शिंदे गटात प्रवेश करणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। उदयनराजेंना आजही अमित शहांच्या भेटीची वेळ मिळाली नाही। उद्या भेट होण्याची शक्यता। उदयनराजे बुधवारी रात्रीपासून दिल्लीतच। सत्ताधारी पक्षाचे 11 घोटाळे रोहित पवार यांच्या हाती। आज 2 घोटाळ्यांची पोलखोल, 9 घोटाळ्यांवर अभ्यास सुरू अशी माहिती। बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती। चहल यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंची टीका। आयपीएल 2024 ला आजपासून सुरुवात। चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम मध्ये रंगणार भव्य सोहळा। चेन्नई विरुद्ध बंगळुरू लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।